जय श्री राधाकृष्ण. संगीतास किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आज बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांची भजी. तर त्यासाठी मी शेंगा घेतलेल्या आहेत, हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर आणि कांदा घेतलेला आहे. तर सर्वात आधी आपण शेंगा बॉईल करायला ठेवूया आणि आपण कांदा चिरून घेऊया. कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे. हिरवी मिरची आणि कोथिंबीर ही आपण बारीक चिरून घेऊया व्यवस्थित. कोथिंबीर तर आपली कापून झालेली आहे. आता शेंगा हे आपल्या बॉईल करून झालेल्या आहेत. त्यातल्या मी बिया काढून घेणार आहे बाजूला. आणि या बिया आपल्याला नंतर ह्या पिठामध्येही टाकू शकतो आपण. बघा, अशा प्रकारे आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी एकदम पातळही नाही आणि जाडही नाही. याच्यामध्ये मी कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडंसं जिरं आणि खायचा सोडा घातलेला आहे. शेंगांची भजी खूप छान लागते. तुम्ही कधीही करू शकता. मुलं भाजीमध्ये शेंगा खायला कंटाळा करतात. मग त्यांना अशा प्रकारे तुम्ही शेंगांची भजी खायला देऊ शकता. शेंगामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. बघा किती छान सुंदर कलर आलेला आहे आपल्या भजीला. आणि ही गरम गरम खायला खूप छान लागते. कांद्याचा थोडासा गोडवा, हिरवी मिरचीचा तिखटपणा, त्याच्यामुळे भन्नाट चव लागते शेंगांच्या भजीला. भजी तर तळून झालेली आहे आपली. बघा, गरम गरम खायला खूप छान लागतात. आता उरलेले जे शेंगा आहेत त्याची भजी आपण करून घेऊया. मुलांना टिफिनलाही देऊ शकता हे भजी तुम्ही. फारसे एकदम थंड होऊन जात नाही. कांदा भजी, बटाटा भजी, बटाटा भजी, भजीचे खूप सारे प्रकार तुम्ही खाल्ले असतील, पाहिलेही असतील, बनवलेही असतील. बघा, कधीतरी ट्राय करा ही आगळी-वेगळी भजीचा प्रकार. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.